टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून वाघांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले। नुकतेच दोलंदा येथे वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी जारावंडी येथे चक्काजाम आंदोलन केलं। वन विभागाने तातडीने योग्य त्या उपाययोजना न केल्यास वन परिक्षेत्र कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार जारावंडी परिसराजवळ तब्बल 4 वाघांचा संचार असून गेल्या काही दिवसात त्यांनी अनेक पाळीव जनावरांना लक्ष्य केलंय। वडसाकला येथे 2 गायींचा बळी गेला, तर काही दिवसांपूर्वी सरखेडा आणि दिंडवी परिसरात सुद्धा वाघाने गायींवर हल्ला करून त्यांना ठार केल्याच्या घटना घडल्यात। दिग्दर्शक घटनेनुसार 16 ऑगस्ट 2026 रोजी दोलंदा येथे शौचासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर वाघानं अचानक हल्ला केला, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय। हा परिसर जंगल व्याप्त आणि डोंगर दऱ्यांनी वेढलेला असल्यानं नागरिकांना शेतीच्या कामासाठी सकाळी, संध्याकाळी किंवा अनेकदा रात्रीच्याही वेळी शेतात जावं लागतं। मात्र वाघांच्या सततच्या वावरामुळे शेतीची कामं करणं अत्यंत धोकादायक बनलंय। वाघांचा तात्काळ बंदोबस्त करावा, नागरिकांच्या जीवाचं संरक्षण सुनिश्चित करावं आणि वन विभागानं तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी आक्रमक मागणी नागरिकांकडून केली जाते। काय समस्या बोला बोला। आता आमचे ढोरा वासरा आहेत, शेऱ्या आहेत, पाटरा आहेत, आम्हाला जंगलात नेणीच आहे, चारणी आहे, आणणी आहे, त्याची जबाबदारी कोण आहे? फॉरेस्टवाले आहेत। मग सोडले आहेत का पैसे झाले आहेत का? पण आम्हाला चारच लागेल ना। आता त्याच्यामध्ये नाही का आता आम्ही ढोराचा लावारी सोडू का? धानावर गेले प्रॉब्लेम पडलाय जंगलात आमची शेत्या लागून आहे। आज राबा आहे माराची, हातू मारायचा आहे, आमची शेत्या कसे होणार? जंगलात जायला आम्हाला मोठा भीती वाटत आहे, भीतीचं वातावरण झालं। या आंदोलनानंतर फॉरेस्टवाले त्या वाघाला बंदोबस्त नाही केलं तर तुम्ही काय करणार? आम्ही का करणार? आम्हाला खाऊ द्या ना। आमची जनता मारू द्या, लोक मारू द्या, लोक मारून टाका ना तुम्ही लोकांना, समजले का? याचा काही नियोजन आहे किंवा नाही आहे, काय सोडून देता? पंचायतचा इलाका आहे, काय किती लोकांना सारत आहे किंवा का करत आहे, याचा काही नियम आहे का? आहे का? जंगली वस्तू शकत नाही। या एका बकरीला मारलं, ग्रामपंचायत जावा, ते करावा, सरकड्याला वाघ मारलं, तिथं जाऊन फॉरेस्टवाले का पंचनामा केले त्यांना माहित पटलं का? या 25 गावच्या एरियामध्ये वाघाची पूर्ण दहशत पसरलेली आहे। तर फॉरेस्टवाल्यांना याची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे, ते पिंजरे टाकायला पाहिजे। फॉरेस्टकडे काय योजना नाही सर, शासनाकडे सर्व काही योजना आहे। शासनाने येऊन इथं आम्हाला समजून सांगायला पाहिजे की आम्ही काय करतो। म्हटलं आम्ही इथं फुकट बसून नाही, एवढं मोठं बोलता लोकांना दहशत निर्माण झाली आहे एरियामध्ये। आज त्या दोलंद्याला हरिवड्याला वाघ खाऊन टाकला, ठीक आहे। असं जर माणसाला जर आज बैलाला झाला, आज माणसाला मारणं सुरू केलाय वाघानं, त्याचं काहीतरी या वाघानं बंदोबस्त करायला पाहिजे अशी आमची विनंती। अध्यक्ष सदस्य धन्यवाद काका, धन्यवाद। NTV न्यूज शंकर मुत्यालवार, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली। आपल्यासोबत जारावंडी ग्रामपंचायतचे सरपंच या आंदोलनस्थळी उपस्थित आहेत। मॅडम, कशासाठी आंदोलन करता तुम्ही? या ठिकाणी मी सौ स्वप्ना वासुदेव कोडापे, ग्रामपंचायत सरपंच जारावंडी, प्रशासन। तर या ठिकाणी आपण सर्व या एरियातील 25 गावचे सगळे आमचे दादा बाई लोक इथे सगळे उपस्थित झालेले आहेत। आणि या ठिकाणी मागील 1 महिन्यापासून वाघाचं दहशत आहे आणि या ठिकाणी रोज बैल, बकऱ्या सतत त्यांनी अटॅक करून राहिले आहेत वाघांनी। परंतु आतापर्यंत अजूनही काही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वतीनं काही उपाययोजना झालेली नाही आहे। आणि परवाला दोलंदा टोला येथील आपले हरी वड्डे यांना वाघांनी अटॅक करून त्यांना मारलेलं आहे आणि त्यांना खाल्लेलं पण आहे।
आणि त्यांना न्याय मिळावा, त्यांना नुकसान भरपाई मिळावा आणि जो वाघ आहे तो जेरबंद व्हावा आणि तात्काळ म्हणजे ॲक्शन व्हावी, यासाठी आम्ही इथे सर्व एरियातील लोक इथे बसलेलो आहोत. धन्यवाद. मॅडम तुम्ही कशाला बसले? आम्ही लोकांवर हल्ला नाही झाला पाहिजे. वाघाने आम्ही शेतात जातो, शेतामध्ये गेल्यानंतर लहान लेकरांना घेऊन जातो, बाई राहते आपल्यासोबत किंवा ढोरडुकरं राहते, नाही राहत का? तर वाघाने का बरं असा हल्ला करत आहे माणसांवर? त्यांना बंदी करावा. सोडलेले वाघ आहेत का? सोडलेले आता कसे आहेत? आम्ही डोळ्यानं नाही पाहिलं पण लोकांवर हल्ला करते ना, तसेच राहत. वाघाला बंदी करावं फॉरेस्टवाल्यांना, हेच आमची विनंती आहे. तुम्ही सांगा मॅडम. आणि त्यांना मिळावा पण ते आम्हाला नाही मिळावा. लोकांचे अडचणी बंद व्हावा. शेतावर जाणे, आम्हाला सतत शेतावर जावं लागते. जर आम्ही शेतावर नाही गेलो तर आम्ही कसे राहणार? या वाघाच्या हल्ल्यामुळे नाही का आम्ही बाहेर निघू शकत नाही, म्हणून शासनाने आम्हाला न्याय द्यावा, यासाठी आम्ही इथं आंदोलन. दादा तुम्ही सांगा, कशाला आंदोलन करता तुम्ही? सर एक वाघ नाही का वारंवार 1 ते 1.5 महिना होऊन राहिला आमच्या जंगलामध्ये वावरत आहे. तर प्रशासकीय त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि या 2 दिवसाआधी एक दोलंद्यामध्ये वड्डे नावाच्या या व्यक्तीला पकडला आणि प्रशासन काही लक्ष नाही देऊन राहिला आणि शेतीची कामं असल्यामुळे आम्हाला भरपूर तकलीफ होता या आपल्या क्षेत्रामध्ये, म्हणून अडचण होऊन राहिली. त्यामुळे आम्ही रास्ता रोको आंदोलन. आतापर्यंत वन विभाग आलापल्ली नाही सॉरी भामरागड अंतर्गत डीओपो वगैरे तुम्हाला भेट दिला का? नाही सर, भेट दिले नाही. ते फक्त येऊन राहिले, कुठं वावरत आहे त्याच्याकडे लक्ष देतात आणि ते परत रिटर्न चालले. हो का? आज तो दोलांदा येथे एका व्यक्तीला वाघानं मारला, त्या कुटुंबाला या अधिकाऱ्यांनी भेट दिला का? नाही दिले सर, काही भेट दिली नाही. भेट दिली आहे, फक्त आश्वासन दिले आहेत पण काही तोडगा नाही काढले. आर्थिक मदत मिळाला का? काहीच नाही मिळालेच आहे, मिळेल चांगली. फक्त 10,000 रुपये मिळाले आहेत. तुम्हाला काय वाटते? वाघ किती वाघ आहे जंगलात? अंदाजे नाही मोजलो साहेब, इतिहास कोणाला माहित आता त्याची जंगलात कोण पाहिला तर मागाची भीती एनटीव्ही न्यूज शंकर मुत्तेलवार, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. उमेश गझल पेलीवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.